हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत ना? आज आपण बनवणार आहोत राहिलेल्या पोळीचे कटलेट्स. पहिले मी तुम्हाला सामान सांगते. हे आहे 3-4 बटाटे उकडून घेतलेले आहेत, बारीक चिरलेला कांदा, मिक्सरमधून बारीक केलेली पोळी, ही आहे धनेपूड, थोडीशी हळद, लाल तिखट आणि मीठ. तुम्हाला जर अजून टेस्टी हवं असेल तर तुम्ही आलं लसूण पेस्टसुद्धा टाकू शकता. मिरची नाही, कोथिंबीर आणि लिंबू. बटाटे पहिले उकळून घेतलेले टाकूयात आपण. थोडासा कांदा, याला पाण्याची आवश्यकता अजिबात नाही. तुम्ही लिंबू असल्यामुळे ते लगेच मिक्स होऊन जातं. थोडीशी हळद टाकायची, तिखट तुम्ही चवीनुसार टाकू शकता. कोणाला तिखट हवं असतं नसतं, आवडीनुसार प्रत्येकाच्या तुम्ही टाकू शकता. ही लहान मुलंसुद्धा आवडीने खातात. थोडे मळून घेऊया. याला पाण्याची काही गरजच नाही, मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं. याचे थोडे बारीक डो बनवल्यानंतर प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार ती करू शकतो. काही जण गोल आकार करतात, काही जण त्रिकोणी करतात, हार्ट शेपमध्ये सुद्धा होतं. आपण याचा गोल आकार करूयात. हे तुम्ही शॅलो फ्राय करायचं असेल तरीही करू शकता. आपण डीप फ्राय केलं तरी चालतं. डीप फ्रायमध्ये कसं होतं, आतमध्ये राहत नाही कच्चं, त्यामुळे डीप फ्राय केलेलं कधीही चांगलं. आणि मुलं खाणार असतील तर डीप फ्राय करूनच घ्या तुम्ही. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. 1-5 मिनटं तेल गरम करून द्यायचं आधी. हे चांगलं 10 ते 12 मिनटं तळून द्यायचं, म्हणजे कसं आतूनसुद्धा कच्चं राहत नाही ती. या तेलाच्या बुडबुड्या कमी झाल्या की परत पालतं करायचं. तेलाच्या बुडबुड्या कमी झाल्याशिवाय त्याला हे करू नका, नाही तर ते नीट तळलं जात नाही ते. हे तुम्ही खोबऱ्याची चटणी म्हणा, केचपसोबतसुद्धा खाऊ शकता. आपली शेंगदाण्याची चटणीसोबत अप्रतिम लागतं. तुम्ही ते ट्राय करू शकता. झालं आहे. चला तर मग, आपले पोळीचे कटलेट तयार आहेत. कसं वाटलं नक्की आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. प्लीज लाईक, शेअर अँड नेहमीचं आपलं सबस्क्राईब. ओके, चलो फिर बाय.